तर मित्रांनो, आज आपला प्रवास असणार आहे गीतांजली ट्रॅव्हल्ससोबत विटा ते मुंबई. तर आता मी विट्यामध्ये आलेलो आहे बघा, आणि माझी बस समोरच उभा आहे. ब्रँड न्यू बस आहे बघा ही, प्रकाश कॅपेलाची AC स्लीपर सीटर आहे. तर आता विट्यामध्ये इथून 8 वाजता बस सुटते बहुतेक, आणि सर्व स्टाफ वगैरे आहे बघा बसचा इथे. आणि इथे देखील गीतांजलीची आणखीन एक गाडी उभा आहे. तुम्ही लोकेशन बघू शकता. हे जे आहे हे विटा बस स्थानक आहे, आणि त्याच्या समोरच यांच्या गाड्या सर्व लागतात, आणि तिथे यांचं ऑफिस देखील आहे. ऑफिस देखील बघूया आपण. हे मित्रांनो हेड ऑफिस आहे गीतांजली ट्रॅव्हलचं. तर मित्रांनो, आता आपण गीतांजली ट्रॅव्हलच्या ऑफिसमध्ये आलेलो आहोत, आणि तुम्ही बघू शकता हे काय ऑफिस आहे. इथे पॅसेंजरला बसायची देखील सुविधा आहे. तर आता आपण गीतांजली ट्रॅव्हल्स यांच्या ओनरकडून थोडी आपण माहिती जाणून घेऊयात. सर, आपलं नाव काय? सागर माडी. तर सर, आपली गीतांजली ट्रॅव्हल्स ही सर्व्हिस म्हणजे किती वर्ष झाली चालू आहे? 25 वर्ष पूर्ण झाली. आणि आपल्या विट्यामधून किती शेड्यूल्स ऑपरेट होतात डेली? 5 शेड्यूल ऑपरेट होतात. आणि मुंबईमध्ये म्हणजे मेन कुठे शेड्यूल्स आहेत? आपली गाडी भाईंदरला जाते. ओके. मार्गे बोरुली भाईंदर. हां. एक ठाणा मार्गे सायन मार्गे दादर पर्यंत शिवडी जाते. ओके. एक सायन मार्गे बोरुली जाते. हां. आणि एक घाटकोपरवरून सह्याद्रीनगर. ओके. आणि हे आपले दुसरे ओनर आहेत. सर, आपलं नाव काय? रामचंद्र माडिक. आणि सर, आपण कुठून म्हणजे ऑपरेशन करता? म्हणजे मुंबईतून तुम्ही पाहता की गावावरून? मुंबईतून. आणि कसा आहे प्रवाशांचा प्रतिसाद, कसा आहे या नवीन बसला घेऊन वगैरे? चांगला आहे. ओके. 8:20 झालेले आहेत बघा मित्रांनो. आता आपली देखील बस इथून निघेल. इंटेरियर आपण थोडं पुढे पाहू, कारण की सध्या गावावरून मुंबईला जाणारी पॅसेंजरची संख्या खूप जास्त आहे. त्यामुळे आणि गीतांजलीचे सर्व ऑपरेशन विट्यातून ऑपरेट होतात, त्यामुळे इथेच बस सर्व फुल होतात. डबलचा बेड. इथे तुम्हाला लगेज एरिया आहे, बॉटल होल्डर आहे. प्रत्येक तुम्हाला विंडोला बहुतेक एक हॅमर भेटेल. इमर्जन्सी विंडो आहे प्रत्येक बसमध्ये. आणि इथे वर रीडिंग लॅम्प वगैरे आहे, आणि AC वेंट आहे. तुम्हाला ग्रॅब हँडल वर चढायला त्रास होऊ नये म्हणून. बाकी कर्टन्स वगैरे बघू शकता तुम्ही, एकदम आयरन केल्यासारखे एकदम क्लीन आहे. इथे रनिंग LED आहे. बाहेरून लुक मस्त येतो गाडीला, आणि इथून तुम्ही मस्त एन्जॉय करू शकता. व्ह्यू पहा, असं काही एकंदरीत. आणि या साईडला तुम्हाला एक मोबाईल होल्डर आहे 2, प्लस ड्युअल ऑप्शन चार्जिंग पॉईंट आहे. USB प्लस चार्जिंगचं ऑप्शन आहे. बॅक सपोर्ट आहे इथे पहा तुम्ही. तिथे देखील एक चार्जिंग पॉईंट आहे, आणि इथे इनबिल्ट पिलो आहे, इनबिल्ट. सो खूप सुंदर आहे बघा इंटेरियर या स्लीपर बसचं. जास्त ठेवली नाही तुम्ही ती. नऊ वाजून 10 मिनटं झालेत बघा मित्रांनो, आणि आता आपण कडेगावमध्ये आहोत. इथे थोडं पॅसेंजर आणि लगेज बोर्डिंग चालू आहे. आता लगेच आपण जाणार इथून डायरेक्ट कराडला.
आज आपल्या बसमध्ये हे आपले कॅप्टन आहेत. सिंगल आहात तुम्ही का आज? तर सर आपलं नाव काय? राजू मुल्ला. तर हे मित्रांनो गीतांजलीमधले सर्वात ओल्डेस्ट कॅप्टन आहे, म्हणजे स्टाफ पण तुम्ही म्हणू शकता. सर तुम्हाला एक्सपिरियन्स किती आहे ड्रायव्हिंगचा? 30 वर्ष. आणि गीतांजलीमध्ये तुम्ही किती वर्ष झाल्या? 26 वर्ष. आणि ही बघा ही लेटेस्ट नवीन बस आहे अशोक लेलँडची चेसिस वगैरे. तर तुमचा अनुभव कसा आहे चालवायचा ही गाडी? म्हणजे पहिलं ओल्ड ज्या होत्या BS4 वगैरे त्याच्या कम्पेअरमध्ये कसं वाटतंय? चांगलं, प्रशस्त, कम्फर्टेबल एकदम. आता उद्या सगळ्याला जेवायला $7,000. पावणे 12 हॉटेल सागर साताऱ्याच्या पुढे. आता जेवायला थांबली आपली गाडी. एवढ्या गाड्यात एवढी गर्दी आहे ना, गाडी लावायला जागा नाही अक्षरशः. हे बघा इथे समोर गीतांजलीची दुसरी गाडी आहे. आता जेवण घेऊया पटकन. मित्रांनो आता जेवण करून आलोय बघा आपल्या बसच्या स्टाफसोबत. बसच्या स्टाफनेच नेलं होतं आपल्याला. आणि ही आपली गाडी बघा, लायवरी बघा आपल्या बसची एक नंबर आहे बघा. आणि खूप गर्दी होती पण आता गर्दी बरीच कमी झाली. बाकी इथे गीतांजली ही बहुतेक कॉटन ग्रीनला जाणारी. आणि हिचा रूट तर काय माहीत नाही एवढा, पण आहेत भरपूर गाड्या. आता चेसिंग वगैरे भरपूर बघायला मिळेल. बाकी 2 ज्या होत्या त्या निघून गेल्यात आणि आता आपण देखील जाऊ. भैरवनाथ भारत बेंच. मित्रांनो आज आपल्या बसचे जे फेअर आहे ते सिटिंग 700 आहे आणि स्लीपर 900 आहे. हे फेअर डायनॅमिक असतं बरं का, सीझननुसार हे चेंज होत राहतं. आणि या बसची बुकिंग तुम्ही ऑनलाईन देखील करू शकता किंवा मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये कॉन्टॅक्ट नंबर टाकेन तिथे देखील तुम्ही बुकिंग करू शकता. आपल्या बसचा रूट जो आहे तो विट्यावरून विटा, कडेपूर, कडेगाव, नंतर कराड, सातारा, परत पुढे पुण्यातून बायपास करून मुंबईमध्ये गाडी कळंबोली, ठाणे मार्गे घाटकोपर, परत सायनवरून बांद्रावरून डायरेक्ट बोरिवली असा रूट आहे आपला. बाकी बस तर चांगली आहे बघा, एक नंबर नवीन आहे त्यामुळे प्रवास तर चांगला होतो आहे. आणि आता चेसिंग वगैरे भरपूर बघायला मिळेलच.
आणि बाकी काही इन्फॉर्मेशन तुम्हाला हवी असेल बस ऑपरेटरमध्ये तर ती तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये भेटूनच जाईल.
चला भेटू परत. चला. ओके, धन्यवाद. तर सुप्रभात मित्रांनो, मुंबईमध्ये पोहोचलेलो आहे मी आणि सकाळचे 6:10 झालेले आहेत. बसला यायला आपला जरा उशिराच झाला कारण की रस्त्याचे देखील मध्ये काम चालू होतं हायवेला आणि घाटात देखील आपल्याला ट्रॉफिक सापडलं होतं, त्यामुळे उशीर तर होणारच होता. बाकी बस देखील नवीन आहे आणि बसचा स्टाफ वगैरे एकदम कॉपरेटिव्ह आहे, सपोर्टिव्ह आहे आणि आय लाईक दॅट बस. म्हणजे मला बस खूप आवडली कारण की युनिक लिव्हरी आहे. जी गोवाला जॉली ऑपरेटर आहे बघा, सेम त्याच्या थोडं डिफरंट लिव्हरी आहे, पण मस्त दिसते लिव्हरी रात्री लाईट वगैरे लावल्यावर. बाकी तुम्हाला कसं वाटलं हा प्रवास बघायला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि थोडं इंटेरियर मी दाखवू शकलो नाही कारण की मला पोचायला थोडा लेट झाला होता विट्यामध्ये आणि ऑलरेडीच बस तिथे जवळजवळ 80-85% फुल झाली होती, त्यामुळे प्रायव्हसीचा इश्यू होऊ नये म्हणून मी काही दाखवू शकलो नाही. पण परत बघू, कधी आपल्याला चान्स मिळाला करायचा व्हिडिओ तर आपण नक्कीच करू. बाकी परत भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.